सन्मान जिजाऊ मासाहेब, ज्या महामानवांनी इथल्या शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या पोटी देशासाठी लढणारा योद्धा जन्माला आला ते युगपुरुष छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी जगातील पहिली शिवजयंती साजरी केली ते क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, ज्या माऊलीमुळे स्त्रिया आज घराच्या बाहेर आल्यात, आरतीमध्ये भाग घ्यायला लागल्यात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हुद्द्यावर राष्ट्रपती पदापर्यंत गेल्यात, इथं बोलू शकल्यात, ही ज्या माऊलीची पुण्यही आहे ती विद्येची खरी स्फूर्तिदायिका सावित्रीमाई. आरक्षणाचा वटहुकूम ज्यांनी 1905 साली काढला आणि इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण जाहीर केलं, त्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, ज्यांच्या संविधानावर हा देश चालतो, असे संविधानाचे रचयिते, संविधानाचे घटनाकार बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांचे पोवाडे ज्यांनी जगभर गायले ते खरे शिवशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. 1931 साली केंद्रीय कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर जास्तीत जास्त पैसा खर्च करा हे पहिलं हिंदू संस्थान कोडविल ज्यांनी संसदमध्ये मांडलं ते शिक्षण मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख. हातात झाडू घेऊन गाव लख स्वच्छ करत विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं, कण कण करुणी कोटी केले कर्ण खर्चिला सोयीसाठी, वन वन फिरुनी कण कण हिजले बाबा दुःखी जनतेसाठी. आणि प्रबोधनातून सांगितलं, बापा कसे वाजी तुम्ही, डोकं हाय डोक्यात बुचू बुचू उभा आहे, अरे नाका नाकात शेपूळ आहे, पोट हाय पोटात घाण आहे, डोळे हाय डोळ्यात शिपळ आहे, देव का रिकामा आहे का रे तुमच्या अंगात आले, देव कधीच अंगात येत नसते, देव अंगात आणणारे मधमासच असते. हे सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितले, अगदी पोटतिडकीनं प्रबोधन केलं. ते खरे संत वैराग्य मूर्ती गाडगे बाबा हातात खंजरी घेऊन इथला तरुण लागणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वयाच्या 23व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून लाहोरच्या जेलमध्ये फासावर चढणारे तुमच्या आमच्या सर्वांचे आदर्श प्रेरणा स्थान हुतात्मा भगतसिंग या सर्व महापुरुषांना जोरदार टाळ्या वाजवून आपण मानवंदना देऊया. विचारपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आवाड सर, आमचे मित्र माननीय सुभाषजी बोरकर, संभाजी ब्रिगेडचे बालाजी वानखेडे, ज्यांचं प्रास्ताविक तुम्ही ऐकलं ते आमच्या ज्येष्ठ भगिनी ताई संजीवनी ताई बाजड, विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी. मला याच्यासाठी मला वाटतं केनवडमध्ये येऊन त्रिमूर्ती दुर्गोत्सव मंडळाच्या वतीनं या ठिकाणी ज्या ज्या मुलांनी अक्षरशः एका महिन्यापासून ते माझ्या संपर्कात होते, सर्वांची नावं मी या ठिकाणी घेऊ शकत नाही, आचारसंहिता आहे, भलतेच वारे महाराष्ट्रात व्हायला लागलेले आहेत. तुम्हाला माहित आहे, तुम्ही आपण टीव्हीच्या समोर बसणारी माणसं आहोत, 10 वाजेपर्यंत आपल्याला प्रोटोकॉल आहे, त्याच्या अगोदर आपल्याला आपला कार्यक्रम आटवायचा आहे मित्रांनो. आणि ज्यांनी त्रिमूर्ती दुर्गोत्सव मंडळाचे सर्व सदस्य त्यांचं सुद्धा आपण खुल्या दिलानं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करणं आपलं काम आहे. आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं. व्याख्यानाचा विषय तुम्ही समजून घ्या, छत्रपती संभाजी महाराज, हुतात्मा वीर भगतसिंग आणि आजचा तरुण, ह्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. मी बोलत असताना आपल्याला अत्यंत नम्रपणे विनंती आहे की ज्या ज्या महापुरुषांनी आमच्या समाजासाठी हे खरं काम केलं त्यांच्या विचाराचा जागर आज होणं गरजेचं आहे. नवरात्र आदिशक्तीची उपासना कशा करतात, मला बरेच लोक मिळतात, बरेच मित्र मिळतात की ती इतके बिलकुल नवरात्रामध्ये अगदी स्वतःला वाहून घेणारे, पण जेव्हा मी जातो पाहतो त्यांच्या घरी, जेव्हा समजतं की आपल्या पोटामध्ये आपल्या बायको प्रेग्नंट आहे, आपल्या बाईला दिवस गेलेले आहे, कुठेतरी सोनोग्राफी केली, डॉक्टरकडून समजलं की आता मुलगी होणार आहे, आणि मुलगी होते असं समजल्याबरोबर त्याचं डोकं काम करत नाही, सांगतो अबॉर्शन करा, कुलाचा वारसा चालवायला आम्हाला कोणीतरी मुलगा पाहिजे, ज्याला कुलदीपक म्हणतात. हे दीपक आता विझलेले आहे. तुम्ही लक्षात घ्या, 4 पुत्र राजा दशरथा, पण अंतकाळी एकही नव्हता. हा इतिहास आहे. घराचा वारसा जर कोणी चालवत असेल तर ती मुलगी चालवते, आणि आपल्या घरात जन्माला येणारी मुलगी ती खऱ्या अर्थानं विद्येची देवता किंवा स्त्री शक्तीचा तो जागर आहे. आपल्या घरातल्या आईचा, पत्नीचा आणि मुलीचा सन्मान करणारी माणसं, त्यांनी ईश्वराचं नाव घेतलं काय नाही घेतलं काय, सचे काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया, अपने मन को बस में हो किया वो चारों ही धाम गया न गया. अशीच माणसं खऱ्या अर्थानं, नाही तर धर्माच्या नावाखाली पाखंड करणारी लोक आहेत, आई बापाला लाथा मारून हजारो मैल दूर जाणारी लोक
आहे. मग मला असं समजायचं एकच म्हणायचं आहे, जी लोक म्हणतात तुम्ही काही लोक भलते नास्तिक आहे, हे कसं आई बापाची सेवा करताना बरेच लोक, आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत, अनेक मंडळी आमची पंढरपूरला जातात, आम्ही सुद्धा जातो, अनेक लोक जातात पंढरपूरला जातात. जात असताना तिथं ज्याचं दर्शन घ्यायला आपण चाललेलो आहोत तो विठ्ठल हा विटेवर उभा आहे. कोणाच्या भक्ती करता आला? पुंडलिकाच्या भक्ती करता आला. आणि पुंडलिक भक्ती करत असताना विठ्ठल तिथं आले. पुंडलिक भक्ती कोणाची करत होते? तर पुंडलिक भक्ती करत होते आपल्या आई वडिलाची. पुंडलिक काय करत होते? IPL ची मॅच पाहत होते का सुरेश रैनानं किती रन काढले? पुंडलिक आई बापाची सेवा करत होते. आणि आई बापाची सेवा करत असताना पंढरीचा पांडुरंग जर येऊ शकतो तर तुकारामांनी सांगितलं, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. जी मुलं आपल्या आई बापाचा सन्मान करतात तीच मुलं खऱ्या अर्थानं धार्मिक असतात. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून इथल्या खेनवडवासियांना, परिसरातील आलेल्या तरुणांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आज आपल्या समोर जो विषय आहे तो भगतसिंगांचा आहे. आपल्या समोर जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. आणि आपल्याला त्यातून काय शिकायचं आहे? इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो. आपली मुलं मॅट्रिक नापास झाली तरी काय करतात? सरळ बँकेचं लोन काढतात आणि 3 चाकी ॲटो विकत घेतात. ॲटो विकत घेतल्याबरोबर ॲटोच्या मागे काही काही लोकांना वेगवेगळ्या म्हणी लिहायची सवय असते. त्यामधले काही असे काही मित्र आहेत की ते लिहितात इतिहास मत पूछो. म्हणजे इतिहासाशी आम्हाला काय घेऊन? भगतसिंग गेले 23व्या वर्षी लोकांनी टिंगल लावली. परवा महाराष्ट्रात या भारताच्या कोणत्यातरी राज्याचा एका मुख्यमंत्री हुद्द्यावर असणारा माणूस, एक बाई काल कविता करकरे, हेमंत करकरेच्या पत्नी, ज्यांना 1 कोटी रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न इथल्या शासनाने केला तरी नवऱ्याचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही म्हणून नवऱ्याचा विचार डोक्यात घेऊन तिला श्वास सोडला. अशी या देशासाठी प्राण देणारी माणसं नरेंद्र दाभोळकर गेले. कोणाकरता? तुमच्या आमच्यासाठी गेलेले आहेत. लक्षात घ्या. अशा माणसाची टिंगल करणारी लोक सुद्धा समाजामध्ये. एक मंत्री बोलला परवा सांगितलं कोणाचं तरी बलिदान झालं होतं, तो शहीद झाला. तुम्हाला माहित असेल काश्मीरमध्ये फार मोठा पूर आला होता. माहित आहे का नाही तुम्हाला? काश्मीरमध्ये इतका पूर आला की ज्यांचे शेती, वाड्या, बंगले हे सगळे पुराच्या प्रवाहात वाहून गेले. आज 2 महिने पूर्ण झालेले आहेत. पुण्याजवळ गाळण नावाचं गाव, तुम्ही टीव्ही पाहत असताना टीव्ही मध्ये तुम्ही बातम्या पाहत जा. माळण किंवा माडी, ते जे गाव आहे बातम्या पाहत जा. नाही तर आपले टीव्हीचे चॅनल मध्ये का पाहतो आपण? 10:30 वाजले, पाखीचं नाटक झालं, एकदम येतं ते सावधान इंडिया. आणि जे पोरं पाहत बसते रात्री 12:30 वाजेपर्यंत. तुमच्या डोक्यावर जे तुम्ही हॅमरिंग करत राहाल. तुम्ही एखाद्या पोराला लहानपणी विचारा सगळ्यात हुशार कोण विद्यार्थी, त्या एखाद्या मुलाला विचारा तुम्ही की सर्वात हुशार कोण रे बाबा तुझ्या शाळेमध्ये? त्यानं जर सांगितलं त्याला उत्तर देता आलं पाहिजे की मीच सर्वात हुशार आहे. समजून चालायचं की तो भविष्यात काहीतरी हुशार होणार आहे. तो जर दुसऱ्या पोराचं नाव सांगत असेल का आमच्या शाळेतला गजा सगळ्यात जास्त हुशार आहे, मी नाही आहे, तर समजून ते नावायकच राहणार आहे. आमच्या डोक्यावर वारंवार जे हॅमरिंग होतं. 5वीतलं कोणी विद्यार्थी आहे का? एक सॅम्पल कोण? मुली 5वी पैकी कोणी? हा घड्याळ बांधलेला मुलगा तुमच्या त्याच्यावर कॅमेरा घ्या. थोडा एकच प्रश्न विचारतो, भारताचे राष्ट्रपती कोण आहे? नरेंद्र मोदीचंच नाव आठवते. प्रधानमंत्री कोण आहे? नरेंद्र मोदी. पटकन सांगतात कोण, पण प्रणव मुखर्जी कोण आहे माहितच नाही लोकांना. ही काय बसा हे केवळ मधलं एक सॅम्पलिंग आहे. शिक्षक लोक शाळेत काय शिकवतात म्हणजे जी गरज आहे. आज टीव्ही मीडियातून इतकं आपल्या डोक्यावर काय बोललं जातं की जे तुम्ही पाहाल तशीच पोरं जन्माला येतील. पिढ्याचा वारसा काय? छत्रपती शिवाजी राजाच्या घराण्यामध्ये वारसा आहे. जिजाऊ मासाहेबांनी शिवाजीराजे पोटात असताना शिवाजी महाराजांना राजे म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, महाराज काही लेबल लावून राजे झालेले नाही. शिवाजी महाराजांना पोटात असताना जिजाऊ मासाहेब म्हणायच्या राजे राजे राजे. आणि आज शिवाजी महाराज जाऊन 400 वर्ष झाले तरी जनता त्यांना म्हणते छत्रपती शिवाजी राजे. हे आईचे संस्कार आहे. बाप घरात नसतो. 24 तासापैकी 6 तासात बाप घरात असतात. 18 तास तर बाप बाहेरच असतात. जबाबदारी कोणाची आहे? मुलांचं होमवर्क कोण घेतं? आईच घेतात. मुलांकडे सगळ्यात जास्त पाहण्याची जबाबदारी कोणाची? आईंचीच आहे. शहाजी राजे कर्नाटक मोहिमेवर जात असताना सांभाळायचं कोण? जिजाऊ सांभाळायच्या. संभाजी महाराजांना कुणी सांभाळलं? जिजाऊंनी सांभाळलं. भगतसिंगांना त्यांची आजी, त्यांची काकी. आज आणखी एक दुःखद घटना, भगतसिंगांच्या बहीण आज त्या सुद्धा भगतसिंगांच्या जयंतीच्या दिवशी काल त्यांचं निधन झालेलं आहे. ह्या माऊलींनी ही लोक घडवलेली आहेत. लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या घरामध्ये जो वारसा आहे
भगतसिंगांच्या घरामध्ये क्रांतीचं गीत होतं. भगतसिंगांचे आजोबा आणि भगतसिंगांचे वडील किशन सिंग, भगतसिंगांचे आजोबा अर्जुन सिंग यांच्या घरामध्ये देशभक्तीचे गाणे म्हटले जायचे. बरेच दुर्गादेवीचे मंडळ मी येताना पाहिले. धटिंग डान्सवर पोटे नसताना दिसले मला तिकडे. साला म्हटलं लुंगी डान्स माहित होता, खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हे गाणं माहित होतं की आजोबाच्या काळात होतं. बापाच्या काळात लुंगी डान्स आला आणि पोराच्या काळात धटिंग डान्स आला. आणि तुम्ही सांगा, देवीच्या समोर धटिंग डान्सवर जर तुम्ही आपण नाचत असलो तर समाजात संदेश कोणता चाललाय की हे तुम्हाला सांगितलंय का? ती महिषासूर मर्दिनी, शक्तीचं रूप, अडीच दिवस महालक्ष्म्या, ज्येष्ठ गौरी, इतकं काही काही लोक करतात. पण शेवटी ज्या मायनं जन्म दिला त्या मायला कधी कधी कोणतं पोरग विचारते का? आता पितृपक्ष 15 वेळा होऊन गेला. अनेक लोक पितृपक्षामध्ये कोणतं शुभ कार्य करत नाही. मग आता या पितृपक्षामध्ये भारतानं एक शुभ कार्य केलं. आपला देश पुढे का नाही जात माहिती आहे? अमावस्येच्या दिवशी एखाद्या बाईच्या घराच्या समोर एखादं लिंबू टाकून 2-4 कुंकाचे बोटं लावून एखादा सुई त्यात टोचून एखादी काळी बावली ठेवली. तिला कोणा सांगितलं का तुझ्या घरावर करणी केलेली आहे, घराच्या बाहेर निघू नको? तर बाहेरच्या मनामध्ये दहशतवाद एक डोक्यात तयार होतं की आपली पोरं, आपल्या देशामध्ये पोरं रस्त्यानं जात असली आणि मांजर आडवी गेली तर स्वतःला वाघ म्हणणारे पोरं वाघाच टू व्हीलर घेतात आणि त्याच्यावर लिहितात वाघाच. वाघ थंडी वाजली का तुला घेऊन अंगावर झोपलेला असतो. अरे वाघ व्हा, पण सर्कशीतले नको, मैदानातले वाघ झाले पाहिजे तुम्ही. आणि तुम्ही जर स्वतःला वाघ समजत असाल ना मित्रांनो, वाघाची संख्या कमी झालेली आहे म्हणून तो कुत्र्याची संख्या वाढलेली आहे. वाघ जास्त झाले पाहिजे. शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं शिवाजी राजा के दरबार में. शिवाजी राजाचे तुम्ही वारस आहात. याच्यासाठी नाही जय भवानी जय शिवाजी दारू पिऊन नाचा, याच्यासाठी नाही. जगदंबा मातेचा फार मोठा प्रेरणास्थान तुळजा भवानी शिवाजी राजांचं होतं. पण आपला वापर कशा करता आपण तरुणपणामध्ये, अरे या युगातला भगतसिंग तो, या युगातला संभाजी राजा तो, की आपल्या आईच्या पदरावर जर कोणी हात लावत असेल तर त्याचा हातच खांद्यापासून काढून अलग ठेवणारा तो खऱ्या अर्थानं भगतसिंग आहे. तो खऱ्या